खराडीमधील पार्टी प्रकरण यामध्ये महिलेनं स्वतः पोलिसांना पर्समधून कोकेन काढून दिलं असं खेवलकर यांच्या वकिलांनी म्हटलं। संबंधित महिलेला पोलिसांनी पाठवल्याचा संशय खेवलकर यांच्या वकिलांनी व्यक्त केला आहे। श्रीपाद यादव आणि पोपटानी यांच्याशी देखील काही संबंध नाही, ते नंतरच्या काळामध्ये जोडले गेले असं देखील वकिलांनी म्हटलं। महिलेच्या पर्समध्ये कोकीन आढळलं, ती महिला पोलिसांनीच तिकडे पाठवली होती असा संशय आम्हाला यायला लागलाय। कारण तो व्हिडिओ जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये ती महिला सरळ सरळ पोलीस आले की न सांगता त्यांना काढून देते। ह्याचा अर्थ काय आहे? जर सपोज एखादी खरी महिला असती, जर तिच्याकडे ते असतं, तिने लपवण्याचा प्रयत्न केला असता, ती बॅग लपवण्याचा प्रयत्न केला असता, तिथे जागेवर म्हणली असती माझी पर्स माझी नाही। ती स्वतः तिथं एवढी इमानदारपणे त्या पर्स मधून काढून देते, सगळ्या व्हिडिओ शूटिंग मध्ये दाखवते। तर सदर प्रकार सर्वांना समजलेला आहे की हा संशयित आणि हा बनावट आणि हा खोटा प्रकार केलेला आहे। पोपटानी आणि जो यादव आहे याचा माझा कुठलाही संबंध नाही। हे गेली झाली पाहिजे ना, सगळी चौकशी झाली पाहिजे। ह्याच्यातून जे सत्य बाहेर येईल त्याच्यासाठी आम्ही वाट पाहतोय आणि उद्याच्या रिपोर्टची सुद्धा वाट पाहतोय की उद्या काय येतंय। कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही। पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ड्रग्ज कुठलेही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं नाही।